ते वाटतं बाळासाहेबांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्याच्यापेक्षा काही नाही. मला त्याबद्दल बोलायचं आहे. कारण आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे. आज ते देशाच्या प्रश्नावर बोलत नाही, पक्षाच्या धोरणावर बोलत नाही. ते फक्त त्यांचा सगळा वेळ विखेंच्यावर टीका करण्यात त्यांचा खर्च होतो. आज त्यांना स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण स्वतःला नेते समजतोय आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये फक्त आपण एक जागा लढवतोय, धुळ्याची, ती सुद्धा बाहेरचा उमेदवार तुम्ही लादलाय. ज्या जिल्ह्याचे तुम्ही प्रतिनिधित्व करता, जिल्ह्यात तुम्हाला काँग्रेस करता एक जागा नाही घेताय. आपलं एकदा अपयश मान्य करा ना. वास्तविक मागे मी बोललो होतो की भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यामध्ये किती उत्सुक होते. त्यांची कोणाची गुप्त भेट झाली, कोणी त्यांच्यावर चर्चा केली, हे मी केव्हा तरी जाहीर, मला सुद्धा एवढंच की मी आज जाहीर करणार नाही. परंतु विधान परिषदेच्यापासून त्यांची ही भाजपकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पण मला वाटतं ती काय थांबली, एकदा मग मला वाटतं त्याबद्दलही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्याचा खुलासा करावा लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.